तर बीएसएफचे जवान पीके साहू यांना पाकनं आता भारताकडे सोपवलंय। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बीएसएफचे जवान पीके साहू यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलेलं होतं, मात्र त्यांना आता भारताकडे सोपवण्यात आलंय। तर बीएसएफचे जवान पीके साहू यांना पाकिस्ताननं भारताकडे सोपवलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गेल्या काही दिवसांमध्ये भारत पाकिस्तानमध्ये जोरदार तणावाची स्थिती, त्याचबरोबर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती आणि पीके साहू हे चुकून त्यांनी सीमा ओलांडलेली होती। पाकिस्तानी हद्दीमध्ये ते गेलेले होते, त्यावेळी पाकिस्तानी लष्कराने त्यांना ताब्यात घेतलेलं होतं, मात्र अखेर आता पीके साहू यांना भारताकडे सोपवण्यात आलंय। बीएसएफचे जवान पीके साहू हे अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानात गेलेले होते। भारतीय त्याचबरोबर पाकिस्तानची सीमा लक्षात न आल्यानं ते पाकिस्तानी सीमेमध्ये गेलेले होते, तेव्हा पाकिस्तानी सैन्यानं त्यांना ताब्यात घेतलेलं होतं, मात्र भारतानं जोरदार प्रयत्न केले आणि त्यानंतर अखेर आता पाकिस्तानी लष्करानं त्यांना भारताकडे सोपवलं आहे। तर बीएसएफचे जवान पीके साहू यांना आता भारतामध्ये ते परत आलेले आहेत। अटारी वाघा सीमेवरून ते चुकून पाकिस्तानात गेले होते। तर पीके साहू यांना आता पाकिस्ताननं भारतामध्ये परत पाठवलंय। अटारी वाघा सीमेवरून पीके साहू हे चुकीनं पाकिस्तानात गेलेले होते। दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये भारत पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती। दोन्ही देशांमध्ये जोरदार तणावाची स्थिती निर्माण झालेली होती आणि याच वेळी पीके साहू हे चुकीनं पाकिस्तानात गेले होते। त्यांना पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात देखील घेतलेलं होतं, मात्र भारतीय सैन्य त्याचबरोबर भारत सरकार यांच्याकडून पाकिस्तानवर दबाव टाकण्यात आला। चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आणि त्यानंतर आता अखेर पीके साहू हे भारतामध्ये परतले। बीएसएफचे जवान पीके साहू यांना पाकिस्ताननं भारताकडे सोपवलं आहे। तर पीके साहू हे चुकून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये गेलेले होते आणि आता त्यांची सुटका झाली आहे। भारताकडे त्यांना पाकिस्तानी सैन्यानं सुपूर्द केलं आहे। भारत पाकिस्तानमध्ये सध्या आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत आहेत। प्रदीप, पीके साहू यांना आता पाकिस्ताननं भारताकडे सोपवलं आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपूर्वी पीके साहू जे आहेत ते अचानकपणे पाकिस्तान बॉर्डरवरती गेलेले होते आणि दुपारच्या वेळेस खरं तर एका झाडाखाली बसलेले असताना त्यांना पाकिस्तानी जवानांनी अटक केलेली होती आणि पाकिस्तानचा एक रेंजर जो आहे तो सुद्धा आपल्या हद्दीमध्ये पकडण्यात आलेला होता। मात्र सध्या पीके साहू यांना जे आहे ते पाकिस्ताननं रिलीज केलेलं आहे आणि आपले बीएसएफचे जे जवान आहेत पीके साहू ते आता भारतामध्ये परतलेले आहेत। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती। पाकिस्तानकडून सुद्धा अटॅक करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, मात्र भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पीके साहू यांचं काय होणार हा खरं तर एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला होता। बीएसएफचे जवान जे आहेत पीके साहू यांना सोडलं जाणार का हा सुद्धा यावरती एक प्रश्नचिन्ह होतं। मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारताचे खरं तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतील, त्याचबरोबर परराष्ट्र मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी थेट पाकिस्तानसोबत बोलणी करून तिथल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत पीके साहू यांना भारतामध्ये आणलेलं आहे आणि आपले बीएसएफचे जवान जे आहेत ते भारतामध्ये परतलेले आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी एका रेंजर्सला जे आहे ते आपल्या बीएसएफ जवानांनी आर्मीनं खरं तर अटक केलेली आहे। त्या संदर्भातल्या अधिकची चौकशी जी आहे ती करण्यात आली होती, मात्र त्या रेंजर्सला सुद्धा जे आहे ते भारताच्या अधिकाऱ्यांनी सोडून दिल्याची माहिती मिळते। त्यामुळे पीके साहू जे आहेत ते सुखरूपपणे भारतात आले असं म्हणावं लागेल। मात्र पीके साहू भारतामध्ये येणार का, चुकून ते पाकिस्तानच्या हद्दीमध्ये गेलेले होते त्यावरती जे प्रश्नचिन्ह होतं ते आता भारतामध्ये परतलेले पाहायला मिळते। नक्कीच प्रदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान फिरोजपूर इथल्या सीमारेषेवरील ही घटना होती। सीमारेषेवर शेतकऱ्यांच्या देखभालीसाठी 2 बीएसएफचे जवान तैनात करण्यात आलेले होते, त्यामध्ये एक असलेले पीके साहू हे चुकून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये गेलेले होते आणि त्यावेळी त्यांना पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतलं होतं।